नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे। इथं मिथुन काकांना सर्व काही कळालेलं असतं की मालिनीने काव्याला गेस्ट रूममध्ये ठेवलं आहे आणि तिच्या चारित्र्यावरती मालिनी संशय घेत आहे। पण मिथुन काकांना माहिती की काव्या ही किती चांगली मुलगी आहे आणि तिचा कशातच काही संबंध नसताना सुद्धा ती बिचारी शिक्षा भोगत आहे। मिथुन काकांनी जीवाला सांगितलं की ती बिचारी काव्या सगळ्या प्रकरणात आता खूप अडकून पडली आहे। जर प्रेम दोघांनीही केलं होतं तर परीक्षा ती एकटी काव्या का देणार? तुला आता तिची मदत करावीच लागेल। जीवा म्हणतो की माझा आणि तिचा आता काही संबंध नाही आहे काका, आणि जर मी तिला मदत करायला गेलो तर पुन्हा आमचा भूतकाळ सर्वांसमोर येईन आणि नंदिनी आणि माझ्यामध्ये दुरावा येईल। पण जीवाला काका समजून सांगतात, म्हणतात, अरे हे खूप चुकीचं आहे। ज्या मुलीने तुझ्यावरती जीवापाड प्रेम केलं होतं आज ती अडचणीत आहे। ठीक आहे, आज तुमच्या दोघांमध्ये काही नाही आहे, मग ते तुमच्या दोघांमध्ये जर प्रेमच नाही आहे तर ते तू सिद्ध का करत नाही आहे? जीवा आता वेळ आली आहे की मालिनीला सर्व काही सांगायची। जर तू मालिनीला खरं काही सांगितलं नाही तर काव्या आणि पाठचा विषयसुद्धा उद्ध्वस्त होऊन जाईल। हे तुला हवं आहे का? आणि मालिनीला जर हे दुसरीकडून कळालं की दुसरा तिसरा कोणी नसून तो मुलगा तूच आहे जीवा, तर मालिनी काकूला काय वाटेल? तर हे सर्व बोलणं ऐकून जीवालाही वाटतं की काहीतरी करून आता काव्याची मदत करावी म्हणून। तर आपणही काव्याला धीर देवा म्हणून। आणि जीवा मिथुन काकांना म्हणतो, ठीक आहे तू सांग मला मी काय करू, पण आपण जे करणार आहोत ना त्यामुळे नंदिनीला त्रास व्हायला नको आहे। कारण आता कुठे नंदिनी थोडं हसायला लागली आणि जर तिला हे प्रकरण जर कळालं ना तर ती पुन्हा एकदा तिची हिंमत हारून बसेल। काका, मी आत्ता कुठेतरी माझ्या करिअरला सुरुवात करायला लागलो आहे। तर मिथुन म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी असा काहीतरी प्लॅन शोधून काढतो की जेणेकरून मालिनीचे सर्व गैरसमज दूर होतील आणि ती काव्याला माफ करेल। आता जीवा आणि काका मिळून आता काव्याची मदत करणार आहे आणि काव्याच्या चारित्र्यावर जे काही डाग लागला आहे ते दोघंही पुसून काढणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। थँक्यू।